नमस्कार विद्यार्थी मित्रो, आजच्या आपल्या या तासाला आपण प्रॅक्टिस सेट 2.3 म्हणजे सराव संच 2.3 पाहणार आहोत. या सराव संच 2.3 मधला प्रश्न पहिला, क्वेश्चन नंबर फर्स्ट काय आहे तो वाचतोय बघा. स्टेट द ऑर्डर ऑफ द फ्रुट्स गिवन बिलो. म्हणजे खाली दिलेल्या करणीची कोटी लिहा. म्हणजे या एवढी उदाहरणं तुम्हाला दिलेली आहेत, 5 उदाहरणं तुम्हाला दिलेली आहेत आणि या 5 उदाहरणांची फक्त तुम्हाला काय लिहायचे आहे, ऑर्डर म्हणजे कोटी म्हणजे एन ची किंमत तेवढी लिहायची. मी एक्स्ट्रा पार्ट आणि यात घेतलाय कुठला, रॅडिकॅन्ट म्हणजे कर्निस्थ म्हणजे ए ची किंमत आणि व्हॅल्यू ऑफ के म्हणजे के ची किंमत हा एक्स्ट्रा घेतलाय. ह्या प्रश्नातल्या उत्तराचा भाग नाही. तरी सुद्धा समजा तुम्हाला परीक्षेला विचारलं बा ऑर्डरच्या ऐवजी रॅडिकॅन्ट लिहायला सांगितला, कोटीच्या ऐवजी कर्निस्थ लिहायला सांगितला, तर तुम्हाला ते सुद्धा लिहिता यावं म्हणून लिहिलेलं आहे. आपली साध्या रूपातली करणी कशी असते बघा, या टाइप मध्ये आहे. यामुळे तुम्हाला उत्तर सांगताना म्हणजे कोटी ओळखताना लगेच उपयोग होईल म्हणून इथं ही साध्या रूपातली करणी आहे. सामान्य रूपातली आहे बघा करणी म्हणजे फ्रुट्स आहे. याचं वाचन कसं करायचं, फ्रुट्स ऑफ 7 ऑफ ऑर्डर 3. कर्णीत 7 ची कोटी 3. म्हणजे कोटी किती आहे रे, 3 आहे. कोटी किती आहे, 3. कर्निस्थ म्हणजे ए ची किंमत किती आहे रे, 7 आहे. ए ची किंमत किती, 7. आणि के कुठं असतोय, इथं असतोय, दिलेला नाही म्हणजे किती असतोय, 1 आहे. दिलेला नाही म्हणजे किती आहे. याचं वाचन मराठीत कसं करायचं, कर्णित 7 ची कोटी 3 आणि सेमीमध्ये कसं करणार, फ्रुट्स ऑफ 7 ऑफ ऑर्डर 3. याचं वाचन कसं करायचं बघा. आता या ठिकाणी हे 5 जे आहे की नाही, ही यांची किंमत नाही. वाचन कसं आहे, 5 कर्णित 12 ची कोटी, जिथं काहीच नाही तिथं किती असते म्हणून सांगितल्या, 2 असते म्हणून सांगितले. 5 फ्रुट्स ऑफ 12 ऑफ ऑर्डर 2. आता ऑर्डर किती आहे, 2. रॅडिकॅन्ट कर्निस्थ किती आहे, याची किंमत 12 आणि के ची किंमत किती आहे, 5. के ची किंमत किती, 5. ओके. पुढं फ्रुट्स ऑफ 10 ऑफ ऑर्डर 4. कर्णित 10 ची कोटी 4. कर्णित 10 ची कोटी 4. ऑर्डर किती आहे, 4. कोटी किती आहे, 4. कर्निस्थ किती आहे, 10. रॅडिकॅन्ट किती आहे, 10 आणि व्हॅल्यू ऑफ के 1. व्हॅल्यू ऑफ के 1. फ्रुट्स ऑफ 39 ऑफ ऑर्डर 2. कर्णित 39 ची कोटी 2. कोटी किती, 2. रॅडिकॅन्ट किती आहे, 39 आणि व्हॅल्यू ऑफ के 1. कोटी 2. कर्निस्थ 39 आणि के ची किंमत 1. त्यानंतर याचं वाचन, फ्रुट्स ऑफ 18 ऑफ ऑर्डर 3. कर्णित 18 ची कोटी 3 म्हणजे कोटी आहे 3, कर्निस्थ आहे 18 आणि के ची किंमत आहे 1. ऑर्डर आहे 3, रॅडिकॅन्ट आहे 18 आणि के ची व्हॅल्यू 1. तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर नुसतं एवढंच आहे बरं का, एवढंच आहे. हाच एवढा पार्ट आहे पहिल्या प्रश्नाचा उत्तराचा. हा जो पार्ट आहे हा एक्स्ट्रा पार्ट दिलेला आहे तुम्हाला, ज्यादा तुमच्या माहितीसाठी म्हणून दिलेला आहे. पहिला प्रश्न सोडवून दिलेला आहे, तुम्ही स्वतः हा पहिला प्रश्न तुमच्या वहीमध्ये लिहून. आता सेकंड क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 2. स्टेट which of the following are source and justify. खाली दिलेल्या उदाहरणांपैकी कोणत्या करण्या आहेत, कारण सांगा. कोणत्या करण्या आहेत, कारण सांगा. बघा या ठिकाणी पहिले जे एक्झाम्पल दिले, फ्रुट्स ऑफ 50 करणे आहे का नाही ओळखायचं नाही. 51 चे तिसरे मूळ, थर्ड रूट ऑफ 51. 51 चे तिसरे मूळ निघतंय का, नाही निघत नाही. म्हणून याला काय म्हणायचं, इज ए फ्रुट्स. इज ए फ्रुट्स. इज ए फ्रुट्स बिकॉज कारण लिहायचं काय येणार आहे, बिकॉज. तर 51 जे आहे ही काय आहे,
रॅडिकॅन्ट आहे आणि हा रॅडिकॅन्ट कसा आहे पॉझिटिव्ह रॅशनल नंबर आहे पॉझिटिव्ह रॅशनल नंबर आहे अँड एन ही कशी आहे ग्रेटर दॅन 1 बिकॉज रॅडिकॅन्ट इज ए पॉझिटिव्ह रॅशनल number and n is greater than 1 n is greater than 1 हा जो आहे रॅडिकॅन्ट हा काय आहे पॉझिटिव्ह रॅशनल नंबर आहे पॉझिटिव्ह रॅशनल नंबर अँड n कसा आहे ग्रेटर दॅन 1 म्हणून ही सूड आहे ही करणी आहे कारण कर्निस्थ धन परिमेय संख्या असून n काय आहे ग्रेटर दॅन 1 n हा 1 पेक्षा मोठा आहे दुसरं बघा 16चे चौथे मूळ 4 रूट ऑफ 16 4 रूट ऑफ 16 आता हेच मी कसं लिहितोय बघा सुरुवातीला हेच सोडवताना कसं लिहितोय 4 रूट ऑफ 16 म्हणजे या ठिकाणी 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 फोर्थ रूट म्हणजे 4 वेळा गुणाकार केला बेदुनी 4 4 दुनी 8 8 दुनी 16 फोर्थ रूट ऑफ 16 म्हणजेच याचं उत्तर किती येते रे 2 येते उत्तर किती येते 2 कारण किंवा हे जरा मी असं लिहू शकतोय 2 चा चौथा घाताचं चौथं मूळ 2 चा गुणाकार किती आहे 1 2 3 4 म्हणून चौथा घातलेला आणि रूट ह्या 4 ला 4 निघून गेलं राहिले किती 2 राहिले किती 2 मग ह्याला चिन्ह येतंय का नाही ही परिमेय संख्या आहे ही काय आहे परिमेय संख्या आहे अपरिमेय संख्या नाही म्हणून इज नॉट ए रूट इज नॉट ए रूट हा बिकॉज 2 is not a irrational number हा ही करणी नाही कारण 2 ही अपरिमेय संख्या नाही थोडक्यात काय ज्याचं रूट निघतं ती करणी नसते ज्याचं मूळ निघतं ते करणी नसते ज्याचं रूट निघतं ते सूड नसते आणि ज्याचं रूट निघत नाही ती सूड असते म्हणजे ज्याचं मूळ निघत नाही ती करणी असते इथं बघा इथं सुद्धा 81 कुणाचाही 5वा घात नाही 81 हा कुणाचाही 5वा घात नाही म्हणून याचं म्हणणार आहे उत्तर इज ए सूड बिकॉज काय रे येणार आहे रॅडिकॅन्ट कसा आहे इज ए पॉझिटिव्ह रॅशनल नंबर and n is greater than 1 हा ही करणी आहे कारण कर्निस्थ काय आहे धन परिमेय
संख्या असून n कसा आहे, मोठा आहे 1 पेक्षा. n कसा मोठा आहे 1. 256 च स्क्वेअर रूट, इथं कोटी 2 आहे, ऑर्डर 2 आहे, आपल्याला माहित आहे, वर्ग आणि वर्गमूळ शिकलोय. 256 कुणाचा वर्ग आहे? 256 कुणाचा वर्ग आहे? तर 256 15चा वर्ग 225. 256 हा कुणाचा वर्ग आहे? 16चा वर्ग आहे. म्हणजे या वर्गाला वर्गमूळ चिन्ह निघून गेलं. 16चा वर्ग किती? 200. इथं इरेशनल नंबर आहे का? अपरिमेय संख्या आहे का? नाही. म्हणून मी काय म्हणणार आहे? इज नॉट ए फ्रूट बिकॉज 16 is not a irrational number. ही करणी नाही, कारण 16 ही अपरिमेय संख्या नाही. म्हणजेच काय? परिमेय संख्या. म्हणजेच काय? परिमेय. आता यामध्ये किती गणित आहेत बघा? टोटल 6 गणित आहेत. 6 मध्ये आपण किती घेतलेले आहेत? 5 गणित घेतलेले आहेत. एक गणित जे राहिले हे तुम्ही स्वतः सोडवायचं. 5वं गणित काय बघा? 64 ची क्यूब रूट आहे, 64 चे घनमूळ आहे. काहीतरी 64 चं घनमूळ हेच मी असं लिहू शकतोय. काय? 4 गुणिले 4 गुणिले 4. 4 चौक 16 आणि 16 चौक 64. हेच मी असं लिहू शकतोय. कसं? या पद्धतीने. या घनाला हे घनमूळ निघून गेलं, राहिले काय? म्हणजेच काय तुम्हाला मिळाली? परिमेय संख्या. म्हणून इथे लिहू शकता इज नॉट ए फ्रूट बिकॉज 4 इज नॉट ए इरॅशनल नंबर. ही करणी नाही कारण 4 ही अपरिमेय संख्या नाही. अपरिमेय संख्या. अशा पद्धतीनं हा आपला या ठिकाणी दुसरा प्रश्न शिकवून झालेला आहे. हा तुम्ही तुमच्या वहीमध्ये काय करायचंय? लिहून घ्यायचा. आता प्रॅक्टिस सेट 2.3 मधील प्रश्न क्रमांक 3 म्हणजे क्वेश्चन नंबर 3 आपण पाहणार. काय बघा? मी प्रश्न वाचतोय बघा. क्लासिफाय द गिवन पेअर्स ऑफ फ्रुट्स इनटू लाईक फ्रुट्स अँड अनलाईक फ्रुट्स. म्हणजे या जोड्या दिलेल्या आहेत ना, फ्रूटच्या जोड्या दिलेल्या आहेत. या जोड्यांपैकी कोणत्या लाईक आहेत, लाईक म्हणजे सजातीय, आणि कोणत्या अनलाईक, अनलाईक म्हणजे विजातीय. किंवा सजातीय आहेत का सजातीय नाहीत ते तुम्ही काय करायचंय? ठरवायचंय. सजातीय आहेत किंवा सजातीय नाहीत ह्या ठरवायचं आहे. म्हणजे सजातीय आणि विजातीय या 2 प्रकारामध्ये रूपांतर करायचंय. बरं, मी पहिलं गणित सोडवायला घेतोय बघा. फ्रुट्स ऑफ 52. आता तुम्हाला पहिले सांगतो, सजातीय आहे सिमिलर और लाईक फ्रूट कुणाला म्हणायचं? ज्याचा रॅडिकँड आणि ऑर्डर सेम असते त्याला सजातीय म्हणतात. म्हणजेच काय म्हणतात? लाईक फ्रूट. मग आता इथं ऑर्डर सेम आहे बघा दोघांची पण. इथं 2 आहे, इथं सुद्धा 2 आहे. फक्त आता रॅडिकँड चेक करायचं. मी काय करतो बघा, फ्रुट्स ऑफ 52 आहे ना, त्याला सिम्प्लिफाय करतो. मध्ये मगाशी म्हटलं होतं बघा, सिम्प्लिफाय फ्रुट्स म्हणजे करणीचं सोपं होतं. कसं सिम्प्लिफाय करतो बघा? 52 ची फोड करतो. काय? 13 गुणिले 4, 13 चौक 52. म्हणजेच सेपरेट करतो फ्रुट्स ऑफ 13 इंटू फ्रुट्स ऑफ 4. म्हणजे या 13चं स्क्वेअर रूट निघत नाही, कोटी 2 आहे म्हणजे स्क्वेअर रूट निघत नाही. मात्र 4चं स्क्वेअर रूट निघतंय. किती? 4 कुणाचा वर्ग आहे रे? 2चा वर्ग आहे. 2चा स्क्वेअर किती आहे? 4. म्हणजे 4चं स्क्वेअर रूट किती येणार आहे? 2. ओके, लक्षात आलं? 4चं वर्गमूळ निघालं 2 आणि हे फ्रुट्स ऑफ 13 आहे असं. ठीक आहे. कुणाला सिम्प्लिफाय केलं? फ्रुट्स ऑफ 52 ला सिम्प्लिफाय केल्यावर काय आलं? 2 फ्रुट्स ऑफ 13.
ऑफ ऑर्डर 2. कर्णित 52 ला सोपं रूप दिल्यावर 2 कर्णित 13 ची कोटी 2. आणि दुसरं गणित काय आहे ते, तर 5 कर्णित 13. 5 कर्णित 13. आता बघा बारकाईने लक्ष केंद्रित केलं. 13 रॅडिकँड सेम आहे, हा 2 ऑर्डर पण सेम आहे 2. आता हे 5 आणि 2 काय के किती असू दे काय अडचण नाही, पण रॅडिकँड आणि ऑर्डर सेम असली पाहिजे. कर्णिस्थ आणि कोटी सेम असली की काय करायचं, सजातीय करणी आहे. येथे कर्णित 52 व 5 कर्णित 13 या सजातीय करणी आहेत. सजातीय करणी आहे कारण दोन्ही कर्णींचा कर्णिस्थ व कोटी समान आहे. ओके. हियर रूट ऑफ 52 plus roots of 52 and 5 roots of 13 are similar roots because a radicand and order of both fruits are same. याच्यामुळं याला आपण काय म्हणणार आहे, सिमिलर म्हणजेच काय फ्रुट्स. तर प्रश्नामध्ये आपण काय म्हणतोय, लाईक फ्रूट म्हणतोय. म्हणून इथं हा शब्द बोलूया, काय करूया, लाईक फ्रूट. लाईकलाच सिमिलर पण म्हणतात. प्रश्नामध्ये आपल्या लाईक म्हटले, इथं आपण लाईक आणि अनलाईक म्हणायचं. लक्षात आलं का तुमच्या, कळालं का, कसं ओळखायचं समजलं का? ठीक आहे. दुसरं एक्झाम्पल बघा, फ्रुट्स ऑफ 68 आणि 5 फ्रुट्स ऑफ 3. आता याला सोडवतो. फ्रुट्स ऑफ 68 ना सिम्प्लिफाय केलं मी. त्याला मी काय करतो, सिम्प्लिफाय म्हणजे सोपं रूप देतो. या 68 ची फोड केली काय येतं रे, तर 17 चोक 68. 17 चोक 68. सेपरेट करतो बघा, फ्रुट्स ऑफ 70 इंटू फ्रुट्स ऑफ 4. म्हणजे फ्रुट्स ऑफ 68 हेच कसं लिहू शकतोय, 4 चा स्क्वेअर रूट निघाला, ऑर्डर 2 आहे. किती 2 आणि आज काय राहणार आहे, 2 फ्रुट्स ऑफ 70. 2 फ्रुट्स ऑफ 70. ओके. त्यानंतर पहिलं काय आहे, 2 नंबरचं काय आहे, 5 फ्रुट्स ऑफ 3. आता दोन्ही पण फ्रुट्स ऑब्झर्वेशन केलं, निरीक्षण केलं. इथं रॅडिकँड किती आहे, 17 आहे. आणि इथं रॅडिकँड किती आहे, 3 आहे. इथं कोटी किती आहे, 2 आहे. इथं कोटी किती आहे, 2. कोटी समान आहे पण कर्निस्थ वेगळा आहे. ऑर्डर सेम आहे पण रॅडिकँड सेम नाही. म्हणून डिफरंट आहे. म्हणून यांना आपण अनलाईक फ्रूट म्हणणार. म्हणजे काय म्हणणार आहे, विजातीय करणी म्हणणार. म्हणजे इथं काय लिहायचं बघा, येथे फ्रुट्स ऑफ कर्णित 68 व 5 कर्णित 3 या विजातीय करणी आहेत. विजातीय करणी आहेत कारण दोन्ही कर्णींचा कर्णिस्थ
दोन्ही कर्णीचं कर्निस्थ समान नाही, समान नाही. हिअर सूट्स ऑफ 68 and 5 सूट्स ऑफ 3 are unlike suits because radicand of both suits not a same. म्हणजे थोडक्यात काय लक्षात ठेवायचं, कर्णीचा कर्निस्थ आणि कोटी समान आली तर सजातीय करणी, कर्णीचा कर्निस्थ किंवा कोटी दोघांपैकी एकही समान नसलं तर विजातीय करणी. रॅडिकॅन्ड अँड ऑर्डर सेम असेल तर लाईक सूट्स, सिमिलर सूट्स. आणि रॅडिकॅन्ड आणि ऑर्डर यापैकी एकही जर सेम नसेल तर त्याला काय म्हणायचं, अनलाईक सूट्स. काय म्हणायचं, अनलाईक. घ्या लिहून तुम्ही. आता या क्वेश्चन नंबर 3 म्हणजे प्रश्न क्रमांक 3 मध्ये एकूण 6 गणित आहे. 6 गणितांपैकी आपण 4 गणित घेणार आहे आणि 2 गणित तुमच्यासाठी ठेवलेले आहे. मग पहिलं दुसरं घेतलंय, आता तिसरं आणि 5वं घेणार आहे. मग राहतंय कोणतं, 4थं आणि 6वं. हे गणित काय करायचंय, तुम्ही तुमच्या स्वतः सोडवायचं आहे. आता बघा मगासारखंच ह्याच्यापेक्षा लहान कर्णिस्थ येऊ शकत नाही म्हणून याला काही सिम्प्लिफाय करावं लागत नाही. इथं बघा 4 कर्णित 18, म्हणजे 4 कर्णित 18ची फोड कशी केली, 9 गुणिले 2. म्हणजेच 4 कर्णित 9 गुणिले कर्णित 2 म्हणजेच 4 गुणिले 9चं स्क्वेअर रूट निघतंय किती, 3 आणि हे कर्णित 2. म्हणजेच या 4 सूट्स ऑफ 18 ला सिम्प्लिफाय केलं की काय येतंय, 4 त्रिकोण 12 सूट्स ऑफ 2. काय काय केलं बघा, 4 कर्णित 18 बरोबर 4 कर्णित 18ची फोड केली, 9 दुनी 18 बरोबर 4 सेपरेट केलं, सूट्स ऑफ 9 इंटू सूट्स ऑफ 2. 9चं स्क्वेअर रूट निघालं किती, 3. 4 आणि 3चा गुणाकार केला 12 सूट्स ऑफ 2 असेल. पुढं 7 सूट्स ऑफ 2, 7 सूट्स ऑफ 2. ठीक आहे. मग 12 सूट्स ऑफ 2 आणि 7 सूट्स ऑफ केलं की सूट्स ऑफ 2 सूट्स ऑफ 2. रॅडिकल सेम आहे, ऑर्डर पण कसे आहे, सेम आहे. म्हणून इथं मी काय म्हणणार आहे, येथे 4 कर्णित 18 व 7 कर्णित 2 या सजातीय करणी आहेत, कारण दोन्ही कर्णींचा कर्णिस्थ व कोटी समान आहे, समान आहे. हिअर 4 सूट्स ऑफ 18 and 7 सूट्स ऑफ 2 are like suit because radicand and order of both suits are same. Both suits are same. इथं बघा 5 सूट्स ऑफ 22 याला सिम्प्लिफाय करायला गेलं तर काय येणार आहे, 5 सूट्स ऑफ 22 म्हणजे काय, 11 दुनी 22, 11 दुनी 22 एवढंच येते. 5 सूट्स ऑफ 33 म्हणजे 5 कर्णी 11 गुणिले 3. या 11च पण स्क्वेअर रूट बाहेर येत नाही किंवा 2 किंवा 3चं पण स्क्वेअर रूट बाहेर येत नाही. म्हणजे या ठिकाणी ऑर्डर सेम आहे, हो कोटी समान आहे पण रॅडिकंड काय नाही, समान नाही. म्हणून येथे 5 सूट्स ऑफ 22 and 7 सूट्स ऑफ 33 या विजातीय करणी आहेत, कारण दोन्ही कर्णींचा कर्णिस्थ समान नाही. हिअर 5 सूट्स ऑफ 22 and 7 सूट्स ऑफ 33 are unlike suits because radicand of both suits are not same. अशा पद्धतीनं आपण आज प्रॅक्टिस सेट 2.3 मधील प्रश्न क्रमांक 3 पर्यंतचा भाग पाहिलेला आहे.
हा तुम्हाला निश्चित समजला असेल. उद्याच्या तासाला आपण पुढचा भाग पाहू. धन्यवाद.